नगर परिषद निवडणुकीत भाजपाचे VC नगरसेवक विजयी. नवनिर्वाचित नगरसेवकांनी विदर्भ टुडे न्यूजशी बोलताना दिली प्रतिक्रिया. भाजपाचे सर्वच्या सर्व 20 नगरसेवक विजयी झाल्यानंतर विदर्भ टुडे न्यूजशी बोलताना सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. शहरातील विकास कामे, नागरिकांच्या मूलभूत समस्या आणि पारदर्शक प्रशासन यासाठी एकसंघपणे काम करण्याचा निर्धार नगरसेवकांनी यावेळी व्यक्त केला. भाजपाला भरभरून मतदान करणाऱ्या धामणगावकर जनतेचे आभार मानत ही जनतेच्या विश्वासाची पावती असल्याचे नगरसेवकांनी सांगितले. शहराचा सर्वांगीण विकास हेच पुढील काळातील प्रमुख ध्येय राहील असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रभाग क्रमांक 10 मध्ये माझे जे समजा कार्यकर्ते मित्रमंडळी आहे त्यांनी जी मेहनत केली आहे त्याचंच मला फळ भेटलं आहे आणि माझ्या घरच्यांनी साथ दिली, हक्कांनी साथ दिली आणि सर्व जनतेने जे प्रेम दिलं त्याचंच मला हे फळ भेटलं आहे. याचं श्रेय पूर्ण जनतेला आणि माझ्यासोबत काम करणाऱ्या सर्व कार्यकर्ते आणि मित्रमंडळींना आहे. तुम्ही बीजेपी उमेदवार आहे, तुम्ही विजय झालेले आहे, काय सांगणार? प्रभाग क्रमांक 9 मध्ये मी चांगल्या बहुमताने विजय झालेला आहे आणि हा विजय सर्व धामणगाव वासियांचा विजय आहे. कारण धामणगाव वासियांच्या नेतृत्वात माननीय अरुणभाऊ अडसळ यांनी लक्ष घालून तसेच माननीय प्रतापदादा अडसळ यांनी विकास जो केलेला आहे त्यामुळे हा पूर्ण विकास आज चौथी टर्म आहे बीजेपी जे नगर परिषद वर्चस्व करत आहे आणि नेहमी वर्चस्व करत राहील असं मी आशा ठेवतो. क्रमांक 6 मधून आपण भाजपचे विजयी उमेदवार आहे, त्याबद्दल तुमचे मत? जनतेने भारतीय पक्षासोबत कौल दिलेला आहे आणि विकासा विशेषतः आणि माझ्या वार्डातून मी आणि सीमा बागडे आणि मी मुरलीधर पत्ते बहुमताने आम्ही विजयी झालेलो आहोत आणि जनतेचे प्रश्न सोडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसेही भारतीय जनता पक्ष हा सर्वांच्या हिताचा आणि विकासाचा विचार करतो, त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो. उमेदवार आहे, त्याबद्दल तुमचे मत? प्रभाग क्रमांक 1 मधून भारतीय जनता पक्षाने मला उमेदवारी देऊन माझ्यावर जो विश्वास टाकला आणि त्या विश्वासात मी पात्र ठरलो, त्यामुळं मी भारतीय जनता पक्षाचे जे पदाधिकारी आहे तसेच आपल्या विभागाचे जे आमदार आहे माननीय प्रतापदादा अडसळ, आमचं कणखर नेतृत्व सौ अक्काताई अडसळ रोटे आणि प्रभाग क्रमांक 1 चे जे माझे जीवाभावाने ज्यांनी माझं कार्य केलं अशा कार्यकर्त्यांचे ज्येष्ठ मातृतुल्य त्या सगळ्यांचा मी आभारी आहे आणि ज्या विश्वासांनी त्यांनी मला निवडून दिला आहे तो विश्वासाची पात्र ठरेल अशी मी ग्वाही देतो आणि सर्व मतदारांचे पुनश्च एकदा आभार मानतो. जय श्रीराम. बीजेपी के भाजपा पक्ष के प्रभाग क्रमांक 2 के विजयी उम्मीदवार हैं, तो आपको जनते से क्या करना है? काय सांगणार? विजय झालेले आहे तुम्ही प्रभाग क्रमांक 2 मधून, हो, काय सांगणार? माझी हॅट्रिक झाली आहे. मी भरघोस मतांनी निवडून आलेलो आहे. लोकांची सेवा करायची आहे, त्याच्यामुळे लोक मला निवडून देतात. धन्यवाद. प्रभाग क्रमांक 8 से बीजेपी के विजयी उम्मीदवार है, तो आपको जनते से प्रभाग क्रमांक 8 और धामणगांव के जनते से क्या जनते से म्हणजे जनता? हाँ, वो जो भी अपनी सेवा करना है, सब काम करना है. भरघोस म्हणजे मेरे कार्यकर्ताओं ने, जनता ने भरघोस असती, सबका आभारी. उम्मीदवार है, तो आपको धामणगांव वासियों से क्या धामणगांव वासियों ने जो भारतीय जनता पार्टी पर विश्वास रखा, पिछले 15 साल से भारतीय जनता पार्टी की सत्ता नगर पालिका पर थी. जो धामणगांव में विकास हुआ 15 साल में, माननीय आमदार प्रतापदादा अडसळ ने जो विकास की गंगा धामणगांव में लाई, उस पर विश्वास रख के धामणगांव की जनता ने चौथी बार भाजपा को बहुमतों से विजयी बनाया. और 20 पैकी 20 सीटा और नगराध्यक्ष पद चुने जाए. जनता से क्या पहले तो मैं जनता को मुझे धन्यवाद बोलूंगी कि उन्होंने हमें इतने सारे वोटों से विजयी बनाया है. पहली बार विजयी झालेला आहे, त्याबद्दल तुमचे मत काय? मी सगळ्यांचे आभार मानते. प्रभाग 5 मधून उभी होती. मी प्रभाग 5 मधल्या नागरिकांचे आभार मानते. सगळ्यांना ज्यांनी मला सर्वांनी
प्रभाग 2 मधल्यांनी निवडून दिलं त्याच्याबद्दल धन्यवाद. 8 ब मधून निवडून आलेले आहेत आणि माझ्या प्रभागातील सर्व जनतेचे मी मनापासून खूप आभार मानते. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात मला सपोर्ट केला. जी आशा नव्हती ते म्हणजे एकदम असं बहरून गेल्यासारखं वाटत आहे. आणि हे कसं विषयही आमचे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत. त्यानंतर आपले जे अध्यक्ष आहे अक्का त्या सुद्धा निवडून आल्या आहे. तर सर्वांच्या वतीने मी सगळ्या जनतेचे आणि सगळ्या धामणगाव वासियांचे आभार मानते. आकाश साहेब यांची बी मी आभार मानते. आम्ही कसोटीने काम करीत देश सेवाचे उम्मीदवार है तो आपको ये धामनगांव वासियों से क्या बोलना? धामनगांव वासियों ने इस बार बहुत जबरदस्त प्रेम दिया और वो उस प्रेम के मत के स्वरूप में जो प्रेम दिया हुआ है उसमें हम इनके अभिलाषा हम दूर करने का बहुत प्रयास करेंगे सभी अक्का के नेतृत्व में।